नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. राज्यातील इंधन पुरवठ्याबाबत कोणतीही टंचाई नसून पेट्रोल, डिझेल आणि LPGचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या हिंदुस्तान पेट्रोलियम HPCL, भारत पेट्रोलियम BPCL आणि इंडियन ऑइल IOCL यांच्या माध्यमातून राज्यभर इंधनाचे वितरण नियमित आणि सुरळीतपणे सुरू असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे. भरधाव वेगातील मजुरांची ॲपीरिक्षा उलटल्याने अपघातात एक महिला जागीच ठार तर 4 मजूर महिला जखमी झाल्याची घटना उमरदे ते वडवत रस्त्यावर घडली. या प्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयशर गाडी श्रीराम फायनान्स येथून घेऊन देण्यासाठी लोन पास करण्याकरिता मदत करण्याचे सांगून एकाची 80,000 फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार तालुक्यातील पळाशी येथे एक व्यक्ती विद्युत प्रवाहाच्या हायटेन्शन टॉवरवर चढला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलिसांसह टॉवरची देखभाल करणाऱ्या व्यक्तींनी त्या ठिकाणी येऊन दोरीच्या सहाय्याने सदर व्यक्तीला उतरविण्याचा प्रयत्न केला. तब्बल 24 तास टॉवरवर राहिल्यानंतर सदर व्यक्ती खाली उतरला. मोटरसायकल घेऊन गेल्याच्या कारणावरून मारहाण करीत गळा दाबून एकाचा खून केल्याची घटना गणेश बुधवाल येथे घडली. या प्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाजारातून नशेत फिरून नको असे सांगितल्याच्या कारणावरून लोखंडी जाऱ्याने मारहाण करीत युवकाला जखमी केल्याची घटना नंदुरबार येथे घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळोदा येथील मीरा कॉलनीत राहणारे बाळनाथ मारुती कदम यांची दुचाकी चोरीला गेली आहे. घरासमोरील अंगणातून चोरट्याने दुचाकी चोरून नेली. याबाबत बाळनाथ कदम यांनी तळोदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेड कॉन्स्टेबल गौतम बोराळे करीत आहेत. शेतात एक व्यक्ती मृतावस्थेत आढळून आल्याची घटना सतोना येथे घडली. या घटनेने खळबळ उडाली असून मयताची हत्या की आत्महत्या असे तर्कवितर्क लावले जात आहे. या प्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. शेतीच्या जुन्या वादातून लाकडी डेंगाऱ्याने मारहाण करीत एकाला जखमी केल्याची घटना कुकलटचा बैडीपाडा येथे घडली. या प्रकरणी 4 जणांविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरवर्षी कांद्याचा प्रश्न राज्यात उपस्थित होत असतो. या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे. सद्यस्थितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी लागणार आहे. यासाठी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव आणि पणन विभागाचे सचिव यांची समिती स्थापन करण्यात येईल. या समितीने शेतकऱ्यांना तातडीने करता येणाऱ्या उपाययोजना सुचवाव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. कांदा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी यंत्रणांनी दीर्घकालीन पर्यायांची अंमलबजावणी करावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. नंदुरबार येथील हिरा प्रतिष्ठान संचलित श्री काकासाहेब हिरालाल मंगनलाल चौधरी प्राथमिक विद्यामंदिरात पारितोषिक वितरण कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हा प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रमेश चौधरी, उपनगराध्यक्ष प्रथमेश शिरीष चौधरी, PK पाटील विद्यालयाचे अनिल चौधरी, चौधरी प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक किरण त्रिवेदी, श्री काकासाहेब हिरालाल मंगनलाल चौधरी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक युवराज भामरे आदी उपस्थित होते. आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल 6 कोटी बॅरल तेलाची खरेदी केली आहे. एप्रिल महिन्यात या तेलाचा पुरवठा होणार आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू असल्याने होर्मोझच्या सामुद्रधुनीतील जलवाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे देशाला होणारा तेल पुरवठा आटला आहे. अमेरिकेने रशियन तेल खरेदीसाठी 30 दिवसांची मुभा दिली आहे. देशातील ऊर्जा साखळीत मोठी सुधारणा करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ज्या भागात पाईपद्वारे नैसर्गिक वायू PNG उपलब्ध आहे अशा ठिकाणी घरगुती गॅस ग्राहकांनी PNG जोडणी घेणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. विशेष म्हणजे PNGची सुविधा उपलब्ध असूनही ज्या कुटुंबांनी ही जोडणी घेतलेली नाही त्यांचा LPG सिलेंडरचा पुरवठा
3 महिन्यानंतर कायमचा खंडित केला जाईल, असा स्पष्ट आदेश केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने जारी केला आहे. राज्यातील युवक-युवतींना स्वयंरोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात येत आहेत. या योजनेत प्रकल्प मर्यादा वाढीसह विविध नव्या व्यवसायांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या योजनेला अधिक गती देण्यासाठी विधिमंडळ सदस्यांची समिती गठीत केली जाईल, असे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी सांगितले. नंदुरबार येथील रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे सचिव राहुल गणपत पाटील यांना छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानदीप गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शेतातील मका पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या तरुणावर 2 बिबट्यांनी हल्ला केल्याची घटना कन्हाळा येथे घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या आरडाओरड्याने बिबट्याने तेथून पळ काढला. या जखमी तरुणास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच चिंचपाडाचे वनक्षेत्रपालांनी जखमीची भेट घेत बिबट्यास जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्यात येणार असल्याचे सांगितले. नंदुरबार येथील रघुवंशी समाजाच्या वतीने श्रीराम नवमीनिमित्त ढोल ताशांच्या गजरात जय श्रीरामच्या जयघोष करीत प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली. शहादा शहरात श्रीरामनवमीनिमित्त सकल हिंदू समाज, बजरंग दल व विश्व हिंदू परिषद यांच्यातर्फे प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत लोकप्रतिनिधींसह विविध क्षेत्रातील मंडळी व हिंदू बांधव सहभागी झाले. कर्जाची रक्कम भरण्यासाठी बँकेत आलेल्या एकाकडील कापडी पिशवी कापून 1 लाख रुपयांची रोकड अनोळखी महिलेने चोरून नेल्याची घटना खेतिया येथे घडली. या घटनेने खळबळ उडाली असून खेतिया पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातील कुपोषणावर प्रभावी नियंत्रण मिळवून महिला व बालकांच्या आरोग्य आणि पोषणात लक्षणीय सुधारणा घडवून आणण्याच्या दिशेने महाराष्ट्राने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. महिला व बाल विकास विभाग आणि चिल्ड्रन्स इन्व्हेस्टमेंट फंड फाउंडेशन यांच्यात 5 वर्षांचा सामंजस्य करार करण्यात आला असून या भागीदारीमुळे मातृ व बालपोषण निर्देशांकात मोठी उंची गाठली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजनासारख्या थेट लाभ हस्तांतरण योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र महिलांपर्यंत पोहोचवून त्यांचा प्रभावी वापर सुनिश्चित केला जाणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात पालघर, जालना, नंदुरबार, गडचिरोली आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये सघन अंमलबजावणी करण्यात येणार आहे. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.